मागच्या लेक्चरमध्ये आपण त्या ठिकाणी 7.1 संपवलं होतं. आता आपण 7.2 कडे वळणार आहोत. याच्यात पण आपण फॉर्म्युला बेस ऍप्लिकेशन या विषयाकडे वळणार आहोत. आपण फॉर्म्युला पाठांतर करायचे आणि नंतर त्या गणितांमध्ये ते फॉर्म्युले वापरायचे. मग त्यात गुणाकार असेल किंवा भागाकार असेल किंवा जे काय असेल. आता प्रॅक्टिस सेट 7.2 साठी काही फॉर्म्युले ते आपण त्या पाठांतरात घेतले नाहीत, लक्षात घ्या. का तर याचं पाठांतर त्याच्यात जर आणलं तर तुम्हाला कन्फ्युजन होईल आणि म्हणून पाठांतर करताना हे फॉर्म्युले वेगळेच पाठ करा. आता थोडंसं कोनकडे बघा. मागच्या लेक्चरमध्ये जे आपण कोन बघितलं त्याचे फॉर्म्युले काय आहेत? टोटल सरफेस एरिया ऑफ कोन पाय आर इन ब्रॅकेट आर प्लस एल, तर सरफेस एरिया ऑफ कोन पाय आर एल, आणि व्हॉल्यूम ऑफ कोन काय 1/3 पाय आर स्क्वेअर एच आहे. हा झाला कोन. फ्रस्ट्रम काय असतो? याचाच अर्धा भाग, वरचा भाग अर्धा केलेला असतो फ्रस्ट्रम मध्ये. बघा इथे हा अर्धा भाग कापलेला आहे, म्हणजे रेडियस 2 झाल्या. तुमच्या लक्षात यायला पाहिजे की याच्यामध्ये रेडियस किती झाल्या? 2. मग रेडियस 2 आहेत, तर रेडियस मध्ये एक फरक आहे, तो फक्त समजून घ्या. यात R1 आणि R2 अशा 2 रेडियस झाल्या, ज्याच्यामध्ये R1 हा काय ग्रेटर आहे कोणापेक्षा? R2 पेक्षा. फॉर्म्युले सेम आहेत, फक्त काय आहे तर फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला R च्या जागी R1 आणि R2 च्या व्हॅल्यूज पुट आउट करायचे. आता हे पाठांतर करण्याची स्किल तुमची आहे, लक्षात घ्या. याचं नाव काय? फ्रस्ट्रम ऑफ कोन. कोनलाच अर्धा भाग वरचा कापला की त्या ठिकाणी फ्रस्ट्रम क्रिएट होतो, ज्याच्यामध्ये 2 रेडियस आहेत, R1 आणि R2. पहिला फॉर्म्युला याच्यामध्ये स्लॅन्ट हाईटचा. आपल्याला स्लॅन्ट हाईट जर काढायची असेल, जसं आपण कोन मध्ये काढलं तसं, एल स्क्वेअर इज इक्वल टू, बघा का लक्षात आहे, एल स्क्वेअर. आता आर स्क्वेअर आहे आणि एस स्क्वेअर आहे, म्हणजे एस स्क्वेअर प्लस आर च्या जागी काय लिहायचं? R1 मायनस R2 ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजे हा जो मोठा आहे त्याच्यातून लहानाला काय करायचं? मायनस करायचं. हा झाला स्लॅन्ट हाईटचा फॉर्म्युला. कोन मध्ये काय होता? एल स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर. तर इथे एच स्क्वेअर तसंच ठेवा, फक्त आर च्या जागी तुम्हाला इथे R1 आणि R2 असे 2 आहेत. लक्ष द्या तुम्ही सर्वांनी व्यवस्थित. याच्यात 2 भाग आहेत सर्कलचे. आपण जो पॉइंट बघतोय तो कोणता आहे? तर यामध्ये हा अर्धा आहे, लक्षात ठेवा, पूर्ण नाही. जो कलरिंग करतोय ना आपल्याला तोच फ्रस्ट्रम आहे. हा जो भाग आहे हा फ्रस्ट्रम, ज्याच्यामध्ये रेडियस किती आहे? 2 आहे, R1 आणि R2. आणि त्याच्यामध्ये R1 ही काय मोठी आहे कोणापेक्षा? R2 पेक्षा. वरचा भाग बघू नका, तो कापलेला आहे. आता फॉर्म्युले जसे आपण पाठ केले त्याच पद्धतीने घ्यायचे. पहिला फॉर्म्युला टोटल सरफेस एरिया घ्यायचा. टोटल सरफेस एरिया ऑफ फ्रस्ट्रम. पाठांतर तुम्हाला करायचं आहे याचं. पाठांतर तुमच्या पद्धती असतात, पाठांतराच्या त्या पद्धती वापरा, परंतु याला त्या पद्धतींपेक्षा वेगळं ठेवा, त्याच्यामध्ये याला घेऊ नका. आता टोटल सरफेस एरिया जर तुम्ही कोणचा बघितला तर त्यामध्ये पाय आर इन ब्रॅकेट आर प्लस एल होता. फक्त आपल्याला इथे आर वेगळ्या पद्धतीने मांडायचं आहे, त्यामुळे पहिला पाय आणि एल घेतला. पाय आर एल आहे की नाही, मग एल घेतला. आता आर आपण कसा मांडायचा लक्षात घ्या. R1 प्लस R2 ब्रॅकेट कम्प्लीट प्लस पाय R1 स्क्वेअर म्हणजे पहिला सर्कलचा एरिया प्लस पाय R2 स्क्वेअर म्हणजे दुसऱ्या सर्कलचा एरिया. याच्यामध्ये काय झालं तर याच्यामध्ये तुम्हाला हा 2 एरिया ऍड करायचे आणि R1 च्या जागी R1 प्लस काय लिहायचंय? R2. बाकी सेम फॉर्म्युला आहे. पाय आर एल तसा एल आधीच घेतला, पाय आधीच घेतला, फक्त आर च्या ऐवजी R1 प्लस R2 प्लस पहिला एरिया काय पाय सर्कलचा एरिया ऑफ सर्कल काय? पाय R1 स्क्वेअर आणि दुसरा एरिया काय? पाय R2 स्क्वेअर. तर हा फॉर्म्युला झाला टोटल सरफेस एरिया ऑफ फ्रस्ट्रमचा. आता दुसरा फॉर्म्युला आहे कर्व सरफेस एरिया ऑफ फ्रस्ट्रम. कर्व
सरफेस एरिया ऑफ फ्रस्टम. कर सरफेस एरिया ऑफ कोण काय पाय आर एल आहे आणि याच्यामध्ये पाय आर अधिक आर अधिक एल. त्यामध्ये इथे बघा पाय आर एल, मग आरच्या ऐवजी फक्त आपल्याला बाकीच्या गोष्टी लिहायचे. म्हणजे मी फॉर्म्युला कसा मांडतो समजून घ्या. याच्यात हे रायटिंग करतानाच तुमच्या लक्षात राहील असं बघा. बघा पाय एल लिहिला आणि कंसामध्ये R1 अधिक R2. फक्त आर पाय आर एल कर कोणचं आहे ना, तर आरच्या ऐवजी फक्त R1 प्लस R2 लिहायचे. बाकी फॉर्म्युला सेम येईल. आणि वरती पाय आर इन ब्रॅकेट आर प्लस एल आहे, तर आर प्लस एलच्या ऐवजी R1 अधिक R2 पाय R1 चा स्क्वेअर आणि पाय R2 चा स्क्वेअर ते लिहा. आणि लास्ट फॉर्म्युला आहे, याच्यावरती आपल्याला 7.2 सोडवायचं आहे. व्हॉल्यूम ऑफ फ्रस्टम. लक्ष द्या. आता व्हॉल्यूम ऑफ आपल्याला काय करायचंय, फ्रस्टम. आता 1/3 पाय आर स्क्वेअर एच आहे, तर त्यातला 1/3 पाय आणि एच लिहून घेतला. आर नंतर लिहूया. आर कसं लिहायचं लक्षात घ्या. R1 स्क्वेअर प्लस R2 स्क्वेअर प्लस R1 इंटू R2. तर हे तुम्हाला त्या ठिकाणी काय करावं लागेल, पाठांतर किंवा तुमच्या मेथड्सने लक्षात ठेवायला लागेल. 1/3 पाय एच आधीच लिहून घेतला. नंतर R1 स्क्वेअर प्लस R2 स्क्वेअर प्लस R1 इंटू R2 दोघांचा गुणाकार. इथे इंटू आहे लक्षात ठेवा. वन अपॉन 3 पाय एच इन ब्रॅकेट R1 स्क्वेअर. बस एवढेच फॉर्म्युले आहेत फ्रस्टमचे. पाठांतर करायचं. पहिला स्लॅन्ट हाईटचा एल स्क्वेअर इज इक्वल टू एच स्क्वेअर प्लस R1 मायनस R2 ब्रॅकेट स्क्वेअर झाला. टोटल सरफेस एरिया पाय आर इन ब्रॅकेट आर प्लस एल आहे, त्याच्याऐवजी एल लिहून घ्या, पाय लिहून घ्या. आरच्या ऐवजी R1 प्लस R2 पाय R1 स्क्वेअर प्लस पाय R2 स्क्वेअर. लक्ष द्या. तर अशा प्रकारे फ्रस्टमचे फॉर्म्युले आपण बघितले. पाठांतर करा. याच्या आधी आपण जे फॉर्म्युले बघितले त्याच्यावर 7.1 सोडवलं. आता या 3 फॉर्म्युलांवरती आपल्याला 7.2 सोडवायचं आहे. आता 7.2 चे काही क्वेश्चन्स आहेत 3, ते बघूया. पहिला क्वेश्चन याच्यात गिवन बघा पहिले काय काय. द रेडिया ऑफ 2 सर्क्युलर एंड्स ऑफ फ्रस्टम शेक बकेट आर 40 सेंटीमीटर अँड 7 सेंटीमीटर. तुम्हाला माहिती आहे की R1 हा मोठा आहे, त्यामुळे याचा गिवन जर घेतला तर गिवन मध्ये R1 आणि काय दिलाय R2. आता R1 त्या ठिकाणी मोठा येणार कारण 14 सेंटीमीटर आणि लहान काय येईल 7 सेंटीमीटर. हाईट दिले त्यांनी h किती आहे 30 सेंटीमीटर. अँड हाऊ मेनी लिटर्स ऑफ वॉटर इट कॅन होल्ड. आता याचा अर्थ व्हॉल्यूम काढायचं आहे. वॉटर किती होल्ड होईल हे काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, व्हॉल्यूम. आणि तो काय फ्रस्टम. मग आता व्हॉल्यूम ऑफ फ्रस्टमचा फॉर्म्युला काय 1/3 पाय एच इन ब्रॅकेट R1 स्क्वेअर प्लस R2 स्क्वेअर प्लस R1 इंटू R2. आता 1/3 इंटू पायची किंमत किती घ्यायची 22/7 गुणिले एच किती आहे 30 इन ब्रॅकेट R1 म्हणजे 14 चा स्क्वेअर प्लस 7 चा स्क्वेअर प्लस 14 गुणिले 7. बघा आता 1/3 इंटू 22/7 इंटू 30 इन ब्रॅकेट. आता 14 चा स्क्वेअर किती 196 प्लस 7 चा स्क्वेअर 49 अधिक 14 7 98. आता 3 ने भाग जातो बघा इथे. 3 किती 3 10 30 म्हणजे काय उरलं 22 गुणिले 10 भागिले 7 गुणिले या सगळ्यांची बेरीज येते 343. 7 ने भाग जातो 343 ला. 7 1 7 किती येईल 7 चौक 28 आणि 7 9 63 म्हणजे 22 220 झाले.
गुणिले किती येतील 49 म्हणजेच 10780 सेंटीमीटर क्यूब हा झाला व्हॉल्यूम ऑफ फ्रस्टम. अजून आन्सर नाही, आन्सर कसं येतं लक्षात घ्या. आता हा झाला व्हॉल्यूम आणि आपल्याला प्रश्न काय विचारलाय की हाऊ मेनी लिटर्स ऑफ वॉटर इट कॅन होल्ड. मग आता तो कसा सोडवणार तो पॉइंट समजून घ्या. बट 1 लिटर इक्वल टू 1000 सेंटीमीटर क्यूब हा लक्षात ठेवा पॉइंट. 1 लिटर इज इक्वल टू 1000 सेंटीमीटर क्यूब. मग आता bucket can hold liters of water equal to आन्सर किती आलं आपले 10780 अपॉन 1000 करायचे म्हणजे सेंटीमीटरचे काय होतील लिटर मध्ये होतील सेंटीमीटर क्यूबचे. मग अपॉन 1000 म्हणजे इकडे पॉइंट सरकवले 3 तर 10.780 लिटर्स हे तुमचं झालं आन्सर. म्हणजे शेवटी आपण आन्सर कसं लिहू शकतो. द बकेट कॅन होल्ड bucket can hold 10.780 लिटर ऑफ वॉटर. फक्त तुम्हाला फॉर्म्युला पाठ करायचं आणि त्याच्यावरती हे गणित सोडवायचं आहे. फॉर्म्युला पाठ नसेल तर मग हे कुठलंच गणित तुम्हाला येणार नाही. याच्यात व्हॉल्यूम ऑफ फ्रस्टम आपण काढला. काय काय दिलंय R1 दिलाय R2 दिलाय आणि हाईट दिले आणि तुम्हाला त्याच्यावरून हाऊ मेनी लिटर्स ऑफ वॉटर इट कॅन होल्ड असा प्रश्न आहे. फॉर्म्युला 1/3 पाय एच आणि आर च्या ऐवजी फक्त व्हॅल्यूज आहेत R1 स्क्वेअर प्लस R2 स्क्वेअर प्लस R1 इंटू R2 हे पाठच करून ठेवा. किमती टाकल्या तर आन्सर येतं 10780 सेंटीमीटर क्यूब. पण आपल्याला लिटर मध्ये काढायचे आणि लिटर मध्ये काढण्यासाठी तुम्हाला माहिती आहे की 1 लिटर इज इक्वल टू 1000 सेंटीमीटर क्यूब. म्हणून आपण त्या ठिकाणी काय केलं डिवाइड बाय 1000 केलं तर लिटर मध्ये आन्सर होईल. बट द बकेट कॅन होल्ड 10.780 लिटर ऑफ वॉटर. सेकंड क्वेश्चन कडे वळूया. The radii of end of frustum are 14 centimeter and 6 centimeter respectively and the height of is 6 centimeter. Find its curved surface area, total surface area and volume. आणि पाय किती घ्यायचे 3.14. आता गिवन मांडूया. लक्ष द्या. गिवन मध्ये सर्वात पहिले रेडियस R1 मोठा असतो म्हणजे किती येईल तो 14 सेंटीमीटर. R2 लहान म्हणजे किती 6 सेंटीमीटर आणि H किती आहे 6 सेंटीमीटर. तुम्हाला याच्यामध्ये कर्व सरफेस एरिया आणि टोटल सरफेस एरिया काढण्यासाठी तुम्हाला स्लॅन्ट हाईट लागेल. काय लागेल स्लॅन्ट हाईट. स्लॅन्ट हाईट काढावंच लागेल त्याशिवाय तुम्हाला आन्सर भेटणारच नाही. त्यामुळे आपण काय करूया पहिले स्लॅन्ट हाईटच काढून घेऊया. स्लॅन्ट हाईट फॉर्म्युला काय L स्क्वेअर इज इक्वल टू काय H स्क्वेअर मायनस R1 मायनस R2 ब्रॅकेट स्क्वेअर. L स्क्वेअर इक्वल टू H किती आहे 6 स्क्वेअर मायनस R1 किती आहे 14 मायनस 6 ब्रॅकेट स्क्वेअर. आता 6 स्क्वेअर किती येईल 36 मायनस हा किती येईल 8 स्क्वेअर. बघा लक्ष द्या म्हणजे 36 प्लस किती येईल 64 म्हणजे हे किती झाले 100. हा झाला L स्क्वेअर. L किती यायला पाहिजे 10 सेंटीमीटर. तर आता तुम्हाला हे तीनही फक्त फॉर्म्युला वापरून काय करायचे किमती टाकायचे. फुल स्क्रीन करतो मी याच्यात. बघा आपण काय काढलं R1 भेटला. लक्षात घ्या हे पॉइंट. R1 किती आहे 14 R2 किती आहे 6 H किती आहे 6 आणि L किती भेटला 10. म्हणजे आता आपण काय करू शकतो या फॉर्म्युलांना वापरू शकतो. काय काय विचारले तर 3 भाग करतो मी त्याचे. पहिला कोणता आहे कर्व सरफेस एरिया.
फर्स्ट काय कर्व सरफेस एरिया लिहायला घ्या ऑफ फ्रस्टम. सेकंड काय विचारलंय बघा, टोटल सरफेस एरिया. आपण पाठांतरात हाच पहिले घेतलाय, टोटल सरफेस एरिया ऑफ फ्रस्टम. आणि तिसरा व्हॉल्यूम ऑफ फ्रस्टम. बघा हे तीन आपल्याला काढायचे. पहिला कर्व सरफेस एरिया, दुसरा टोटल सरफेस एरिया आणि तिसरा व्हॉल्यूम. फॉर्म्युले पाठ पाहिजेत तरच तुम्हाला ही गणित इझी वाटतील. पहिला फॉर्म्युला आहे पाय एल इन ब्रॅकेट R1 प्लस R2. फक्त आरच्याच व्हॅल्यू चेंज होतात, बाकी कोणतेच फॉर्म्युले आहेत हे. फक्त आरच्या ऐवजी काय लिहायचं ते लक्षात ठेवा. दुसरा फॉर्म्युला आहे यामध्ये पाय एल इन ब्रॅकेट R1 प्लस R2 ब्रॅकेट कम्प्लीट प्लस पाय R1 चा स्क्वेअर प्लस पाय R2 चा स्क्वेअर. आणि व्हॉल्यूम आहे 1/3 पाय h इन ब्रॅकेट R1 स्क्वेअर प्लस R2 स्क्वेअर प्लस R1 इंटू R2. ते पाठांतर असेल तर तुम्हाला अडचण येणार नाही. भले तुम्ही दिवसाला 2 फॉर्म्युले पाठ करा, रोज 2-2 करा तरी पाठ होतील. पहिला किमती टाकूया. पायची किंमत घ्यायची आपल्याला 3.14 गुणिले एल ची किंमत किती आहे 10 कंसात 14 अधिक 6. बघा माहित आहे आपण 3.14 गुणिले 10 गुणिले 14 आणि 6 किती झाले 20. या सगळ्यांचा गुणाकार येईल 628 सेंटीमीटर स्क्वेअर. म्हणून पहिल्याचा आन्सर भेटला. द कर्व सरफेस एरिया ऑफ फ्रस्टम इज किती येतो 628 सेंटीमीटर स्क्वेअर. आता आपण दुसरा फॉर्म्युला वापरूया. किमती टाकूया. पायची किंमत किती घ्यायची आपल्याला 3.14. लक्षात घ्या काय. आता पाय आणि एल या सगळ्या किमती याच्यामध्ये टाका. पायची किंमत किती आहे 3.14 गुणिले एल किती आहे बघा, याच्यामध्ये एल ची व्हॅल्यू 10 ब्रॅकेट R1 प्लस R2. R1 किती आहे बघा याच्यामध्ये वरती बघा 14 अधिक 6 अधिक. आता इथे पाय R1 चा स्क्वेअर आहे आणि पाय R2 चा स्क्वेअर आहे. मग पाय R1 चा स्क्वेअर किती आहे बघूया आपण. इथे जर तुम्ही बघितलं ना तर 628 याचा आन्सर डायरेक्ट पण लिहिता येईल का. थोडस या पॉइंटला शॉर्टकट मध्ये जर पाहिलं तर याची व्हॅल्यू आपण आधीच काढली, त्यामुळे फक्त कुठे करायचंय इकडे. तर काय करा, हे एवढं लिहिण्यापेक्षा याच्याऐवजी मी डायरेक्ट 628 लिहू शकतो. तुम्ही सोडून घेतलं तरी चालेल. इथे 628 लिहिले प्लस पायची किंमत किती आहे 3.14 गुणिले R1 चा स्क्वेअर म्हणजे कितीचा स्क्वेअर येईल 14 चा स्क्वेअर प्लस 3.14 गुणिले R2 किती आहे 6 त्याचा स्क्वेअर. 628 काय घेतले तर आपण हे सोडवले, मग त्यामुळे पुन्हा परत लिहायची गरज नाही. पहिला आपण जे सोडवलं ते पाय एल इन ब्रॅकेट R1 प्लस R2 चीच व्हॅल्यू आहे. आता आपण किमती टाकूया. 628 प्लस 3.40 इंटू 14 चा स्क्वेअर किती येईल 196 प्लस 3.14 गुणिले 6 चौरे किती येईल 36. आता 3.14 कॉमन काढता येईल तुम्हाला 328 प्लस 3.14 इन ब्रॅकेट किती येईल 196 प्लस 36 म्हणजे 628 प्लस 3.40 इंटू किती येईल 232 म्हणजे 628 प्लस हे येतील 728.48. गुणाकार करून बघा म्हणजेच 1356.48 सेंटीमीटर स्क्वेअर. म्हणजे द टोटल सरफेस एरिया ऑफ फ्रस्टम is
0.48 सेंटीमीटर स्क्वेअर. याच्यामध्ये आपण पाय एल इन ब्रॅकेट R1 प्लस R2 ची व्हॅल्यू आधी काढल्यामुळे ती आपण डायरेक्ट तिथे 628 लिहिले. तुम्ही पुन्हा किमती टाकले तर पुन्हा तुम्हाला ते काय करावं लागेल, गुणाकारात आणावं लागतील, जास्त काही फरक पडणार नाही. तिसरा फॉर्म्युला आहे व्हॉल्यूम ऑफ फ्रस्टम. तो व्हॉल्यूम ऑफ फ्रस्टम मध्ये किमती टाकूया. 1/3 इंटू 3.14 इंटू एच किती आहे 6 ब्रॅकेट R1 चा स्क्वेअर म्हणजे कितीचा स्क्वेअर येईल 14 चा स्क्वेअर प्लस R2 किती येईल त्या ठिकाणी 6 स्क्वेअर प्लस 14 इंटू 6 म्हणजे 1/3 इंटू 3.14 इंटू 6 इन ब्रॅकेट हा किती येईल 196 प्लस 36 प्लस 84. 3 एके 3 3 दुने 6 म्हणजे 3.14 गुणिले 2 कंसात यांची बेरीज केली तर येते 316. मग या सगळ्यांचा गुणाकार जर केला तर 1984.48 सेंटीमीटर क्यूब. म्हणून आन्सर येईल दी व्हॉल्यूम ऑफ द फ्रस्टम इज 1984.48 सेंटीमीटर क्यूब. सर्वांनी गुणाकार करून बघा म्हणजे तुम्हाला त्या अडचणी येणार नाहीत. कोणते कोणते फॉर्म्युला वापरले आपण, टोटल सरफेस एरिया ऑफ फ्रस्टम आणि व्हॉल्यूम ऑफ फ्रस्टमचा. तर अशा प्रकारे तुम्हाला याच्या किमती भेटतील. परत एकदा बघा, सेकंड मध्ये आपण काय केलं, R1 R2 दिलाय, एच ची व्हॅल्यू दिलेली आहे, स्लॅन्ट हाईट काढली कारण आपल्याला कर काढायचा आहे. कर सरफेस एरियाचा फॉर्म्युला वापरला 628 आन्सर येतं. टोटल सरफेस एरियाचा फ्रस्टमचा वापरला 1356.48 आन्सर येतं आणि व्हॉल्यूम ऑफ फ्रस्टम वापरलं तर 1984.48 तुमचा आन्सर येतं. आता प्रॅक्टिस सेट 7.2 रायटिंग करून घ्या. हे नंतर जर परत व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला रायटिंग करायला पुन्हा वेळ भेटेल. थोडंसं स्टॉप करून घ्यायचं व्हिडिओ आणि पुन्हा बघायचं नंतर. क्वेश्चन नंबर आपल्याला कोणता बघायचा आहे 3. हा ऍक्टिव्हिटी बेस आहे त्यामुळे तुम्हाला ऍक्टिव्हिटी बेस पण हा सोडवता येईल. सगळ्यात सोपा प्रश्न आहे हा. सर्कमफरन्स क्वेश्चन वाचून घ्या. द सर्कमफरन्स ऑफ सर्क्युलर फेसेस ऑफ अ फ्रस्टम आर 132 and 88 centimeter, height 24. To find the curved surface area of the frustum, complete the following activity. पायची व्हॅल्यू किती घ्यायची 22/7. आता इथे पहिला दोनाने भाग द्यावा लागेल. डायरेक्ट बघा ऍक्टिव्हिटी बे एके बे. आता इथे किती येतील बेसक 12 आणि बेसक 12 म्हणजे पहिल्या याच्यामध्ये जर तुम्ही नीट बघितलं तर थोडंसं व्यवस्थित काळजी घ्या. 66 अपॉन किती येतं पाय. मी इकडे कॅल्क्युलेशन करून ठेवतो, लक्षात ठेवा. बाजूला मी कॅल्क्युलेशन पार्ट घेतो. R1 काढण्यासाठी किती येतं 66 अपॉन पाय. आता पायची व्हॅल्यू बघा 66 अपॉन 22/7 घ्यायची. पायची व्हॅल्यू किती घ्यायची 22/7 म्हणजे 66 इंटू हे उलट लिहायचे म्हणजे 7/22. आता 22 एके 22 22 त्रिक 66 म्हणजे 7 त्रिक किती 21. हे लक्षात ठेवा. बाजूला मी कॅल्क्युलेशन करून ठेवले पार्ट्स मध्ये. सेम आपल्याला सेकंड सोडवायचे. सेकंड मध्ये बघा इथे बे के बे, इथे बेचोकाट बेचोकाट म्हणजे किती आले 44 पाय. याचा अर्थ 44/22/7 येईल म्हणजे 44 गुणिले हे 7/22. तुम्हाला माहिती इनव्हर्सली प्रपोर्शनल करायचे. 22 एके 22 22 दुने 44 म्हणजे किती येईल 14. याचा अर्थ इथे आन्सर येईल 14. आता इकडे फक्त किमतीच टाकायच्या. आता एच किती आहे 24 तो इथे घेतला तिसऱ्या बॉक्स मध्ये आणि R1 मायनस R2. आता R1 मायनस R2 जर केला, लक्षात घ्या मी इथे तिसरा पॉईंट घेतो, R1 मायनस R2 तर R1 किती आला याच्यामध्ये 21 मायनस किती येईल 14 म्हणजे किती आन्सर येईल याच्यामध्ये 7 म्हणजे इथे येईल 7. बघा लक्ष द्या. मग आता त्या ठिकाणी स्लॅन्ट हाईटचा तुम्हाला काय करायचंय सोडवायचंय. इथे काही भाग राहिलेला आहे रायटिंगचा, तो मी काय करतो रायटिंग मध्ये आणून ठेवतो. बघा 24
त्याचा स्क्वेअर करावा लागेल. आता 24 चा स्क्वेअर किती येईल? 576 प्लस 49 म्हणजेच किती येतील? इन स्क्वेअर रूट 625 आणि 625 कोणाचा स्क्वेअर आहे? हा 25. म्हणजे आन्सर किती आलं? 25. आणि शेवटी कर सरफेस एरिया काढायचे. आता कर सरफेस एरिया काढताना त्या ठिकाणी तुम्हाला व्हॅल्यूज टाकून बघा पहिले. व्हॅल्यू काय काय येतील? पाय तसंच ठेवा इंटू R1 किती याच्यामध्ये? 21 प्लस 14 इंटू किती येतील? 25. एल ची व्हॅल्यू किती? 25. मग आता 21 प्लस 14 किती झाले? 35 आणि इकडे 25 तसेच ठेवा. आता पुन्हा इथे 22/7 घ्यायचे इंटू 35 इंटू किती? 25. 7 एके 7, 7 5 35. म्हणजे कोणाकोणाचा गुणाकार करायचा? 22 इंटू 5 इंटू 25. त्यांचा गुणाकाराचा आन्सर येईल 2750. म्हणजे तुम्हाला लास्ट आन्सर जे भेटतं ते भेटतं 2750 सेंटीमीटर स्क्वेअर. तर अशा प्रकारे तुम्हाला या ऍक्टिव्हिटीज पूर्ण करायच्या आहेत. मी इथे बाजूला जे केलंय ते काम काय? रफ आहे. तुम्हाला फक्त चौकोनच भरायचे. त्यामुळे मी आता जो हायलाइटेड पार्ट करतो ना तोच तुम्हाला फक्त काय करायचं? रायटिंग मध्ये आणायचं. हा एक आहे. त्यानंतर चौकोनातले जेवढे पार्ट्स आहेत तेच फक्त तुम्हाला त्या ठिकाणी रायटिंग करायचे. बाकीचं कॅल्क्युलेशन तुम्ही बाजूला ठेवू शकता. तर अशा प्रकारे ही ऍक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे. सोपे, नीट लक्ष द्या. पुन्हा एकदा आज काय काय बघितलं आपण? फ्रस्टम ऑफ कोन, टोटल सरफेस एरिया ऑफ फ्रस्टम काय फॉर्म्युला? पाय एल इन ब्रॅकेट R1 प्लस R2 प्लस पाय R1 स्क्वेअर प्लस पाय R2 स्क्वेअर. याच्यात दोन सर्कल आहेत त्याची एरिया. सेकंड आहे कर सरफेस एरिया ऑफ फ्रस्टम. कर सरफेस एरिया ऑफ फ्रस्टमचा फॉर्म्युला पाय एल इन ब्रॅकेट R1 प्लस R2. व्हॉल्यूम ऑफ फ्रस्टम 1/3 पाय एच इन ब्रॅकेट R1 स्क्वेअर प्लस R2 स्क्वेअर प्लस R1 इंटू R2 आहे. पहिला क्वेश्चन त्यांनी काय काय दिले? R1 आणि R2 च्या व्हॅल्यू आणि H ची व्हॅल्यू दिली आणि विचारले व्हॉल्यूम ऑफ फ्रस्टम. फॉर्म्युला 1/3 पाय एच इन ब्रॅकेट R1 स्क्वेअर प्लस R2 स्क्वेअर प्लस R1 इंटू R2 आहे. किमती टाकल्या तर आन्सर येतं 10780 सेंटीमीटर क्यूब. पण तुम्हाला काय विचारले? बकेट कॅन होल्ड लिटर्स ऑफ वॉटर म्हणजे व्हॉल्यूम. तर लिटर मध्ये कन्वर्ट करण्यासाठी 1 लिटर किती आहे? 1000 सेंटीमीटर क्यूब. म्हणून त्याला आपण 1000 केलं तर 10.780 लिटर येईल. सेकंड क्वेश्चन त्या ठिकाणी तुम्हाला रेडियस दिलेले आहेत. R1 दिलाय 14, R2 दिलाय 6, हाईट दिले 6. त्याच्यावरून आपण स्लॅन्ट हाईट काढली ती किती येते? 10. मग आपण फॉर्म्युला वापरले कर सरफेस एरिया ऑफ फ्रस्टम पाय एल इन ब्रॅकेट R1 प्लस R2. त्याचा आन्सर येतो 628. तीच किंमत इकडे टोटल सरफेस एरिया ऑफ फ्रस्टम मध्ये पण वापरली 628 आणि दोन एरिया पाय R1 स्क्वेअर प्लस पाय R2 स्क्वेअर. तर किंमत किती येते? 1356.48. आणि व्हॉल्यूम ऑफ फ्रस्टम 1/3 पाय एच इन ब्रॅकेट R1 स्क्वेअर प्लस R2 स्क्वेअर प्लस R1 इंटू R2. किमती टाकल्यानंतर आन्सर किती येतं? 1984.48 सेंटीमीटर क्यूब. तिसरा क्वेश्चन आहे त्यामध्ये सर्कमफरन्स दिलेले. सर्कमफरन्सच्या फॉर्म्युल्यामध्ये काय केलं आपण? डिवाइड केलं. दोनाने भाग दिला तर 66 भागिले पाय येतात. पण 66 भागिले पाय म्हणजे पायची किंमत 22/7 घ्यायची. इन्व्हर्सली प्रोपोर्शनल केलं तर आन्सर 21 येतं. दुसऱ्याचं 14 येतं. नंतर फक्त ऍक्टिव्हिटी मध्ये किमती टाकायच्या. 24 आणि इकडे 7 आहे. तर 24 त्या ठिकाणी त्याचा स्क्वेअर येतो 576 आणि 7 चा स्क्वेअर किती येतो? 49. एच त्यांनी 24 दिला, लक्षात ठेवा 21 लिहायला नाही तर. आणि इकडे पाय इंटू 35 इंटू 25 त्याचा आन्सर येतो 2750 सेंटीमीटर क्यूब. तर अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी प्रॅक्टिस सेट 7.2 मेन्शुरेशन पूर्ण केलं. नेक्स्ट लेक्चरला आपण प्रॅक्टिस सेट 7.3 कडे वळूया. पुन्हा व्हिडिओ बघण्यासाठी जॉमेट्री बाय नंदकुमार या युट्यूब चॅनलला जाऊन तुम्ही हे व्हिडिओ पुन्हा बघू शकता.